रंजना की रसोईमध्ये आपले स्वागत। आपण बनवतोय मटर पराठा। त्याच्यासाठी मी घेतला आहे हिरवा वाटाणा, कोथिंबीर, कांदा, कोबी आणि आलं आणि सगळ्या डाळींची पिठं, ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ, बेसन, ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ आणि थोडंसं तांदळाचं पीठ, हे सगळं मिक्स करून आपण बनवणार आहोत मटर पराठा। चला तर मग आपण बनवूया मटर पराठा। आपण आधी कोबी खिसून घ्यायचा घेऊन, कोबी, त्याच्यानंतर किसलेला कांदा, तांदळाचं पीठ, ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ आणि थोडंसं बेसनचं पीठ, घरी दळलेलं डाळीचं पीठ आणि कोथिंबीर। थोडंसं आलं किसायचं, आलं खूप पचनासाठी चांगलं असतं। थोडंसं किसायचं चवीपुरतं। आता आपण घेऊया हे मटर, एक चमचा रवा, चवीनुसार मीठ, हळद, लाल तिखट, कोल्हापुरी मसाला। तुम्ही याच्यामध्ये हिरवी मिरची सुद्धा घालू शकता आणि एक चमचा दही, म्हणजे पराठा खुसखुशीत होईल। हे पाणी घालून आता सगळं एकजीव करून घ्यायचं आणि 15 मिनिटं ठेवून द्यायचं असंच। सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं हाताने। हे असं झाकून ठेवायचं 10 ते 15 मिनिटं, म्हणजे रवा वगैरे सगळं व्यवस्थित भिजेल। तव्याला तेल लावून घेतलेलं आहे। आता आपण हे याच्यावरती असं पातळ लावून घ्यायचं थालीपीठासारखं। परतून घ्यायचं चांगलं। तवा तापला असेल तर गॅस बारीक करून घ्यायचा। त्याला तुम्ही थालीपीठ म्हणू शकता, पराठा म्हणू शकता। खाण्यासाठी अत्यंत चवदार आणि पौष्टिक असा हा वेगळा पदार्थ। त्याच्यावर थोडं 2 ते 1 मिनिटासाठी झाकण ठेवायचं। गॅस थोडासा मोठा करायचा। थोडंसं तेल सोडून दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून घ्यायचा। दोन्ही बाजूने असं भाजून घ्यायचं।
तयार झालेला आहे आपला पराठा. खाण्यासाठी तयार झाला आहे आपला पराठा. पराठा म्हणा किंवा थालीपीठ म्हणा, पण खायला खूप चवदार आणि खुसखुशीत झालं आहे. हा तुम्ही नक्की करा. आता आपण याला ताटात काढून घेऊ. असा हा आपला मटर पराठा तयार झालेला आहे. तुम्हीही करा. निरंजना की रसोई या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हेल्दी खा, हेल्दी रहा. थँक्यू.